हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला आजचा ब्लॉग चांगलाच कळेल. तर मी जी साडी दाखवलेली होती तुम्हाला कलांजली, तर ती मी एक्सचेंज केलेली आहे. कारण नंतर मी माझ्या मिस्टरांना पण दाखवलं की त्याच्यामध्ये असा कलर जो आहे फिरता कलर तो प्रत्येक ठिकाणी नव्हता, असं बॉक्समध्ये होता. तर मग मला हे बोलले ठीक आहे चालेल, तुला जर आवडली नसेल तर तू चेंज कर. तर मग मी आज चेंज करण्यासाठी गेलेले होते आणि त्यानंतर चेंज केल्यानंतर मी काय काय घेतलेलं आहे तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, मला दाखवायचं आहे. तर चला व्हिडिओला वेळ न घालवता मी स्टार्ट करते. पहिली जी साडी आहे ती मी लग्नासाठी घेतलेली आहे, ती दाखवते. आता तुम्ही म्हणाल की ह्या साड्या अशा साड्या प्रत्येकाकडेच असतात, पण कसं झालं मला वेगळं अजून काही भेटत नव्हतं. आता कसं माहेश्वरी जी साडी आहे, सॉरी मी कलांजली म्हटले वाटतं आत्तामध्ये, पण नाही, माहेश्वरी साडी मी जी घेतलेली होती ती कशी आता ट्रेंडला आहे, म्हणजे नवीन पॅटर्न आलेला आहे. आणि हा जो आहे हा रेग्युलर चाललेला आहे, जो की मी आत्ता घेतलेला आहे तो दाखवते. बट माझ्याकडे असा कलर नव्हता. म्हटलं चला आता लग्नाला कसं एकदाच घालतो आपण, एकदा किंवा दोनदा, 2 लग्नांमध्ये आपण साडी घालतो. तर म्हटलं ठीक आहे चला आता अशी थोडीशी साध्यामध्येच घेऊया. तर मग मी आता ही साडी घेतलेली आहे अशी. सिंपल आहे, सोबर आहे आणि याच्यावरती मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवणार आहे, जो की ग्रीन कलरमध्ये घेणार आहे. ग्रीन आणि याचं कॉम्बिनेशन करणार आहे मी. याच्यामधला नाही शिवणार, कारण मग ते दोन्ही सेम सेम म्हटलं की थोडंसं म्हणजे एवढं छान नाही वाटत त्याच्यामुळे. तर ही साडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मग माहेश्वरी छान होती की ही छान होती, हे म्हणजे कोणती छान दिसेल तर मला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर म्हणजे मी जी माहेश्वरी साडी घेतली त्या पैशामध्येच मी ही जी केलेली शॉपिंग आहे ती मी तुम्हाला दाखवते आहे. त्याच्यातलेही माझे थोडेसे पैसे उरलेले आहेत. तर चला आता ही साडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला कळेल आणि मला जरा बरं वाटेल की हां मी जे केलं ते म्हणजे ठीक केलं. आणि कालच्या व्हिडिओला ज्या कमेंट होत्या तर काही जण मला बोलले की नाही 200-300चीच खरोखर वाटते, तू चेंज कर. काही बोलले की नाही माहेश्वरीचं घातल्यानंतर ती छान दिसते आणि तिचा लुक घातल्यानंतरच छान येतो आणि त्याचे रेट तेवढेच आहेत. तर मग मी तिथे पण कन्फ्यूज झाले, आता काय करू, ठेवू की नको ठेवू, ठेवू की नको ठेवू. नंतर मग माझे मिस्टर पण बोलले की तुला जर नसेल वाटत तर मग तू चेंज कर. मग मी चेंज केली आणि आता ही साडी मी घेतलेली आहे. असा कलर आबोली कलर माझ्याकडे नव्हता आणि मला असं वाटते की ही साडी घातल्यानंतर मला छान दिसेल, म्हणजे हा कलर मला उठून दिसेल. आणि कसं माहिती आहे का, आता माझे मिस्टर अमेरिकेवरनं येतात, ते कसे गोरे गोरे झालेले असणार आणि मग मी थोडीशी त्यांच्याकडे अशी दिसणार. त्यामुळे मग हा जो कलर मी घातला तर मग मी पण जरा ठीकठाक दिसेल म्हणून मी हा कलर घेतला. याच्या आधी मी ग्रीन कलर घेणार, म्हणजे याच्यामध्ये ग्रीन कलर घेणार होते, पण तो मी कॅन्सल केला. म्हटलं नको, तो नको, हा मला छान दिसेल म्हणून मी हा घेतलेला आहे. आता त्याच पैशामध्ये मी अजून एक साडी घेतलेली आहे, जे की आता माझे मिस्टर इथेच असणार आहे 3-3.5 महिने आणि आम्ही इकडे तिकडे फिरणारच आहोत. तर मग म्हटलं आता काहीतरी त्याच साड्या घालण्यापेक्षा आपण अशा रेग्युलरमध्ये साड्या घेऊया की जे मी पटकन घालून जाऊ शकते कुठेही, म्हणा शिर्डीला जाऊया किंवा दुसरं कुठे जाणार असेल तिकडे. तर मग त्यावेळेस मग मी ही साडी घेतलेली आहे घालण्यासाठी. आता याच्यावरचा ब्लाऊज शिवल्यानंतर ही साडी खूप सुंदर दिसणार आहे. आणि ही साडी मी का घेतली त्याचं कारण सांगते. हा जो कलर आहे ना, हा कलर मला खूप जास्त आवडला. म्हणजे हा जो आहे ना आकाशी कलर, हा मला भयंकर आवडला आणि याचा ब्लाऊज पीससुद्धा तसाच आहे. त्यामुळे हा आहे इकडे पदर, असा पदर आहे आणि याचा ब्लाऊज पीस पण ह्याच कलरचा आहे. तर मला हे कॉम्बिनेशन खूप जास्त आवडलं आणि यांचं चाललेलं होतं की ह्या टाईपमध्ये एक साडी घे तुला, म्हणजे हे मला बोलले होते 4-5 दिवसापूर्वी की त्या टाईपमध्ये घे म्हणून. 4-5 दिवसापूर्वी की कालच वगैरे असं काहीतरी बोलले होते. आणि अजून आता दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणत असाल किती बोर करते ही, किती बोर करते, तेच बोलते, पण ते बोलावं लागतं मला. आता मिस्टर येतात
त्यांना साडीमध्ये आवडते. मग मी रोज घरामध्ये साडी घालते. म्हणजे ती सकाळी एकदा मी उठले की आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी साडी घालते. दुपारी वगैरे किंवा संध्याकाळच्या टायमिंगला मी चेंज करते. तर त्यावेळेस मला रोज साड्या लागतात आणि 2च साड्या घालून घालून कंटाळा येतो आणि असं वाटतं नको, बोर होते. मग त्यामुळे मी अजून 2 साड्या घेतलेल्या आहेत, जे की माझ्याकडे आधी 2 साड्या आहेत आणि आता परत मी 2 साड्या घेतलेल्या आहेत. तर त्या ह्या टाईपमध्ये म्हणजे रेग्युलर एकदम हलक्या फुलक्या, अजिबात जड नाही किंवा काय नाही. तर अशा साड्या मी घेतलेल्या आहेत रेग्युलर यूज करण्यासाठी आणि असल्या साड्यात मला खूप सुंदर दिसतात. म्हणजे मी आता हे असं बघून वाटतं की अरे किती सिम्पल आहे वगैरे असं तसं, पण असं नाही आहे. याच्यावरचा जर ब्लाऊज स्टिच केला आणि मग नंतर ही साडी घातली तर एक नंबर साड्या दिसतात. आता याच्यामध्ये दुसरा एक कलर दाखवते. अजून एक कलर मी घेतलेला आहे, तो पण दाखवते. तर हा आहे तो कलर. हा पण कलर खूप सुंदर दिसतो आणि माझं असं असतं, मी काही जर शॉपिंग केली तर घरी आल्यानंतर मी पहिलं चेक करते की माझे मिस्टर ऑनलाईन आहे का. म्हणजे जेव्हा मी शॉपिंग करते आणि ते जेव्हा शॉपिंग करताना ऑनलाईन नसतात त्यानंतरची गोष्ट सांगते मी. आल्या मी चेक करते आणि लगेच त्यांना व्हिडिओ कॉल करते. व्हिडिओ कॉलवर ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना दाखवते. तुम्हाला कोणता कलर आवडला, ही साडी कशी दिसेल, ती साडी कशी दिसेल, असं माझं विचारणं चालू असतं. तर ते मला बोलले की तुला ही कलरची साडी छान दिसेल. तर मला असं वाटते की मला दोन्ही पण साड्या छानच दिसतील आणि अशा रेग्युलर साड्या घालायला हलक्या फुलक्या छान वाटतात. दिवसभर घातल्या तरी काहीही वाटत नाही. अजून एक गोष्ट, कोण आहे? एकच मिनिट बाबू थांब. आणि अजून एक गोष्ट मी जी घेतलेली आहे ते हे सँडल घेतलेले आहेत, जे की मी आता हे सँडल लग्नाला वगैरे असे यूज करणार आहे. विरालेला. तर हे सँडल मला खूप जास्त आवडले आणि मी परीला पण घेतले, वीरला पण घेतले आणि मला पण घेतले. तर ते दोघांनी आता घालायला सुरुवात पण केली. आणि अजून काहीतरी बोलायचं होतं मला, विसरले मी. हां, मला हे सांगायचं होतं की मी आज पण खूप साड्या बघितल्या की मला एअरपोर्टला घालून जायची होती. तुम्हाला मी बोलले मागच्या ब्लॉगमध्ये की मला एअरपोर्टला साडी घालून जायची आहे. तर त्यासाठी मी साडी मला भेटली नाही. आज पण मी खूप शोधली पण मला तशी साडी भेटलीच नाही. मग मी असं ठरवलं की नाही, आता मी जे ड्रेस घेतलेले आहेत तो त्यातलाच एक ड्रेस मी घालून जाणार आहे एअरपोर्टला. मी यांना बोलले, हे बोलले तुझ्याकडे ड्रेस छान छान आहे, तू ड्रेस पण घालून येऊ शकते. तर मग परमिशन भेटलेली आहे. तर मग मी ड्रेस घालून जाणार आहे आणि आल्यानंतर कसं लगेच दुसऱ्याच दिवशी हळद लग्न आहे. तर मग त्यामुळे कसं साड्या तर घालणं होणारच आहे. तर म्हटलं चला जाऊ दे आता, हे बोलता ते घालून ये म्हणून. तर म्हटलं ठीक आहे चालेल, मग मी घालून जाणार आहे तो ड्रेस. तर मला याच्यामध्ये तुम्हाला कोणती साडी जास्त आवडली आणि माझी शॉपिंग कशी वाटली, ती पहिली माहेश्वरी साडी छान होती की ह्या ज्या मी त्या पैशांमध्ये घेतलेल्या ह्या साड्या आहेत. तर ह्या साड्या तुम्हाला छान वाटल्यात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की 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 सांगा. कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं तर मला बऱ्याच जणांनी छान छान कमेंट केलेल्या आहेत. तर तशाच कमेंट मला ह्या व्हिडिओसाठी करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून तेही नक्की सांगा. चलो बाय.